हॅलो नमस्कार, मी अनुराधा. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, काल मकर संक्रांत होती, व्हिडिओ शूट केले, सगळं झालं, पण एडिट करून पोस्ट करायचे काही झाले नाहीत, म्हणून आज करते. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर डाळ शिजवून वगैरे घेतली आणि आता सुरू होतं. डाळ परतवायची होती आणि साखर, आम्ही जास्त करून साखरेच्याच पोळ्या बनवतो, तर साखर टाकून घेत होते. जेवढी डाळ घेतली तेवढी साखर पण घेतली आणि मस्त अशा पोळ्या तयार करायच्या होत्या. जास्त घातली होती डाळ शिजायला आणि पुरण डाळ अशी साखर टाकून छान अशी परतून घेतली. तर बघा, ही मी गेल्या वर्षी यात्रेतून ही पळी आणली होती. इतकी मोठी पळी आहे की ती पुरण परतवण्यासाठीच घेते तेवढी, बाकी मात्र अशी जास्ती अटकावून ठेवलेली. तर छान असं पुरण परतून घेतलं. टोपामध्ये नाही डाळ शिजत घालत, गॅसवरती कुकरमध्ये डाळ शिजत घालते आणि कुकरमध्येच तेला चरका पण देते, कारण त्यांचे जे डाळ शिजत असताना ते पुरणाचं चरका बसत असताना जेव्हा ते शिंतोड्या उडतात ना, त्याने चटका वगैरे बसायची भीती खूप असते. त्याच्यामुळे असंच कुकरमध्ये पुरण परतवून घेते. तर इथे पुरण पण परतवायला ठेवलं होतं आणि माझी तयारी चालू होती आमटीची. छान अशी आमटी करायची होती आणि डाळ येळवणी वगैरे काढून ठेवली होती, दूध तापायला ठेवलं होतं. तर बघा, इकडे पुरण परतवून खाली घेतलं आणि मग नंतर ना जिरं, खोबरं, लसूण हे सगळं वाटण केलेलं, फोडणी दिलं, कढीपत्ता, आणि ही येळवणीची आमटी करत होते. तेव्हा घाई गडबडीत येळवणी मात्र पोळीवरून खाली आली, खाली सांडत होते. हळूहळू करायला घेतलं. मस्त अशी आमटी तयार झाली. आता यात पाणी ॲड करायचं होतं थोडंसं अजून, की ते पाणी ॲड करून घेत होते. इतकी जास्त तिखट वगैरे नाही बनवत, घरच्यांना आणि मलासुद्धा तिखट नाही जास्त आवडत. अशी छान आमटी तयार झाली, कटाची आमटी येळवणीची. आणि मग नंतर गेले बाहेर पोळ्या करायला. तर अशी बाहेर चुलीवरती पोळ्या करत होते. जास्तीत जास्त स्वयंपाक माझा भाकरी, चपाती असं काय असेल ते चुलीवरती जास्त. गॅसभोवती सगळं पीठ वगैरे सांडतं, घरातून सगळ्या होतं ना, म्हणून जास्त बाहेरच करते. तर बघा, इथं इतकी पोळी टम्म फुगलेली होती की सगळ्या मुलींचा काला होता की पोळी किती फुगली, पोळी किती फुगली. तर अशी पोळी मस्त लुसलुशीत आणि टुम्म फुगलेल्या पोळ्या, आणि ते करत पण होते. इतक्या छान पोळ्या. इतक्या पोळ्या करून सुद्धा आणि पुरण उरलं होतं आणि छान असं चालू झालं होतं. तयारी झाली आणि छान असं तयारी करून सुगड वगैरे सजवून घेतले होते. छान अशी तयारी करून सुगड वगैरे पुजवून घेतली आणि ते छान तयारी करून मी सुगड वगैरे घेऊन पूजा करून नमस्कार करून चालले होते. तर अशी छान तयार झाली होती. तर ही खास साडी मी मकर संक्रांतीसाठी मिशोवरून मागवली होती आणि एकदम रेडी झाली. आणि मुलीला सांगितलं की एक व्हिडिओ पण काढ, आणि तुळशीला ओसून आता चालले मी आईच्या इकडं, म्हणजे जिथं सगळ्या बायका एका ठिकाणी रेडी होतात बसून ओसतात वगैरे, तिथं चालली आहे. तर असं बायकांचं चाललं होतं ओसायचं. तर किती छान असं ओसायचं सुरू होतं. तर तुमच्याकडे कसे ओसतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही साडीमध्ये कशी दिसते मी नक्की कमेंट करून सांगा. मी साडी माझ्यावरती कशी दिसते किंवा साडीत मी कशी दिसते ते नक्की सांगा. तर माझी आई आणि मी दोघी जण ओसत होतो. इतकं छान असं. मी नंतर गेलो गव्हाच्या शेतात आणि चालू होते आमचे फोटो काढायचे. आणि पहिल्यांदा मकर संक्रांतीला आईने काळी साडी घेतली आणि इथे ग्रुपचा फोटो तर छान असा, आणि माझे पण फोटो एकदम छान असे काढून घेतले. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि लाईक करा, शेअर करा.